वेगाने
Hare
ऐसे आवडती मना
संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पांडुरंगा सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटा अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांकटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोक्तजनटाम देवीं भज्यावरी या वारकरी संतांच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा असे संत तुकाराम महाराज घरात नाही धाम पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान असे संत तुकाराम महाराज घरामध्ये मोडकी खाट फुटका माठ गडकं ताट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट आणि कीर्तन चाललं पूर्णा नदीच्या काठ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे 1 वर्ष आहे 3ऱ्या वर्षाचं पहिलं कीर्तन संयोजक कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेलं आहे समस्त ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ बालगोपाल देणगीदार हितचिंतक श्रमदान नामदान अन्नदान करणारे परमपूज्य परम श्रद्धेय परम आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज यांच्या आशीर्वादाने चालत आलेला हा सोहळा संत सखाराम महाराजांची पंचक्रोशी आहे गायनाचार्यांची मैफिल आहे मृदंगाचार्यांची हजेरी आहे ग्रामस्थांची उपस्थिती आहे आणि कीर्तनकार मात्र खेड्यातला आलेला आहे विठाला आज पहिला दिवस आहे ना मला एक समाधान झालं मला मोठा आनंद झाला आज पहिल्या दिवसाचं कीर्तन मला मिळालं कारण सांगू का लहान कीर्तनकार हा पहिल्या दिवशी राहतो आणि लहान कीर्तनकाराचं कीर्तन पहिल्या दिवशी उद्या मोठे त्यांच्यापेक्षा मोठे आणि शेवटी मोठे मोठे कीर्तनकार राहतात त्याच्यात माझं मोठं समाधान आहे बघा आता या ठिकाणी भागवत कथाही चालू आहे वक्त्याचं नाव माहित नाही परिचय नाही भागवत कथा या ठिकाणी चालू आहे भाग्यवान तुम्ही आहे कथा भागीरथी श्रवण जे करती स्नान जे करती त्यांच्या उद्धरती पूर्वकती गीता भागवत सांगू का तुम्हाला भागवत हा ग्रंथ भक्तिप्रधान ग्रंथ आहे एक भागवतामध्ये राजे लोकांचे चरित्र आलेले आहेत 2 भागवतामध्ये ऋषीमुनींची
आणि जीवन प्रणाली आलेली आहे 3. भागवतामध्ये शोक नाश होण्याचा विषय आहे. पुन्हा एक ऐका, भागवतामध्ये 2 खंड आहेत. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. भागवतामध्ये 335 अध्याय आहे. भागवताचे 18,000 श्लोक आहेत आणि भागवत वाचण्याकरता 35 तास लागतात. काय ऐकू गेलं कोण? 35 तास भागवत वाचायला लागतात. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, ध्यानात राहू द्या, ब्रह्मचर्य पालनपूर्वक भागवत सांगावं, भागवत ऐकावं. भागवतामध्ये वैष्णव पंथाची दीक्षा घ्यावी, वैष्णव बनून भागवत ऐकावं, माणकरी बनून भागवत ऐकावं. अजून तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, भागवतामध्ये निर्व्यसनी बनून भागवत ऐकावं, भागवत निष्काम भावनेनं ऐकावं. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भागवताचं मुख्य फल आहे, सांगू का तुम्हाला? चराचरामध्ये भगवान परमात्मा व्यापलेला आहे अशी अनुभूती येणे भागवताचं फल आहे. आणखी सांगतो तुम्हाला, जगावं कसं ही गीता सांगते आणि मरावं कसं हे भागवत सांगतो. पण एक जण म्हणे, बुवा मध्ये झोप लागते. म्हटलं तुला झोप का लागते? म्हणे झोपच लागते. अरे मग कारण सांग. म्हणे भागवत सुरू झालं की झोपच लागते. ऐका, ज्याला भागवतात झोप लागत असेल त्याने जेवण करायचं नाही, भागवत संपल्यावर जेवण करायचं. आणि तरी झोप लागत असेल तर त्याने फळं खायचे. तरी झोप लागत असेल तर भागवत संपल्यावर फळं खायचे. तरी झोप लागत असेल तर स्वतःला अशी चिमटी धरून ठेवायची. अशी चिमटी धरली म्हणजे झोप लागणार नाही. तरी झोप लागत असेल तर तोंडामध्ये दाढ खाली, दाताखाली लवंग ठेवायची. तरी झोप लागत असेल तर कपाशीचा बोळा पाण्याने भिजवायचा, थंड बोळा डोळ्यात लावायचा. आणि तरी झोप लागत असेल तर उभं राहून भागवत ऐकावं. आणि तरी झोप लागत असेल, मला पुढे काहीच माहित नाही. काही काही माणसाच्या झोपला मर्यादाच नाही. मोजा 4 वाक्य साधू लोक, मोजा. अति झोप, आयुष्याचा लोप, काळाचा कोप, मर्यादित झोप. काय 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 तुमच्या ध्यानात नाही राहिलं. अति झोप, आयुष्याचा लोप, काळाचा कोप, मर्यादित झोप. आणि म्हणून पुन्हा एक सांगतो तुम्हाला, ध्यानात राहू द्या, झोप लागणं हे पापाचं लक्षण आहे. यूच नाही झोप. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिता आड. याच्याकरता श्रद्धेने भागवत ऐकावं. मी तुम्हाला विचारतो, श्रोता असावा का श्रोता असावा? श्रोता का श्रोता? श्रोता श्रोता म्हणजे काही समजलं. आणि पुढे एक ऐका, श्रद्धेने भागवत ऐका, तुम्हालाही फलश्रुती प्राप्त होईल. बरीच माहिती भागवताची आहे. पुरत आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाचा भाग एक असा आहे, वक्ते शुक मुनी आहे. भारतामध्ये 28 राज्य आहेत. त्याच्यापैकी उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. त्याच्यामध्ये मुझफ्फरनगर जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये शुक्रताल म्हणजे शुकताल या नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी शुक मुनींनी भागवत सांगितलेलं आहे. आणि ते भागवत आज पृथ्वी तलावावर जीवाचा शोक नाश करण्याकरता अवतीर्ण झालेला आहे. आणि एवढ्या करता शोकनाश, आनंदावाप्ती हे भागवताचं मुख्य फल आहे. आणि याच्याकरता ग्रामस्थ मंडळीने अशी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदाच पाहिली. तुमच्या भोटा गावामध्ये अशी व्यवस्था कुठेच पाहिली नाही. अभंग जो निवडलेला आहे तो संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. हे पहा, 4 गोष्टी ऐकून द्या. 4 गोष्टी महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ आहे. संत, ग्रंथ, पंत, भगवंत. काय 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 काय
त्यांचं ऐकून संत ग्रंथ पंत भगवंत याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आकडावा श्रीपती संप्रदाय सोडायचा नाही. कृपा करून संप्रदाय बदलायचा नाही. एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायात उड्या मारायच्या नाही. आमचे संतो जाहिराती वाचून संप्रदाय सोडायचा नाही. 15 मिनिटामध्ये साक्षात्कार. अरे 15 मिनिटात पोहे होत नाही. अर्ध्या तासात कुंडलिनी जागृत. अर्ध्या तासात खिचडी होत नाही कुकरमध्ये. खिचडी टाकल्यापासून 15 मिनिटं, पण तांदूळ काढायला 20 मिनिटं लागतात. अर्ध्या तासात खिचडी नाही, 15 मिनिटामध्ये पोहे नाही. साक्षात्कार होईलच कुठून? आपली कुंडलिनी जागृत होते, पण केव्हा होते? चहाच्या कप कशा वाजल्या का ती जागी होते. त्याच्याशिवाय कुंडलिनी जागृत होत नाही. आपण पुन्हा सांगतो तुम्हाला, एक ऐका, ध्यानात राहील का? ऐका. फळ पिकल्याशिवाय देठ सोडू नये. काय सांगितलं? फळ पिकल्याशिवाय देठ सोडू नये. डिग्री मिळाल्याशिवाय हायस्कूल कॉलेज सोडू नये. पोट भरल्याशिवाय ताट सोडू नये. आणि जय विठ्ठल झाल्याशिवाय कीर्तनातून उठू नये. जेवढं ध्यानात राहिलं तेवढं तेवढं ठेवत राहा. आणि आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय संप्रदाय सोडू नये. आणि म्हणून काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. 4 गोष्टी सांगून टाकल्या तुम्हाला. पण आता महत्वाचा भाग आहे का? पूर्ण भारतभर 28 राज्य आहेत. मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे राज्य मोजणार तुम्ही? 28 राज्यामध्ये बरं का, एकटं महाराष्ट्र राज्य श्रेष्ठ आहे. आणि आपल्याला जन्म मिळाला मृत्यू लोकात. मनुष्य जन्म मिळाला हे पहिलं भाग्य. भारतात जन्म मिळाला हे दुसरं भाग्य. महाराष्ट्रात जन्म मिळाला हे तिसरं भाग्य. विदर्भात जन्म मिळाला हे 4थं भाग्य. या मांडवात कीर्तन ऐकतात हे 5वं भाग्य. आणि तुमच्यापेक्षा जे घरी झोपले त्यांचं केवढं भाग्य? त्यांचंही लय भाग्य आहे. ऐका, पूर्ण भारतभर 252 संतांची यादी आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, बरोबर आहे, तुकोबर आहे, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेनानावी, बैरागीचा, शेख मोहम्मद, कमाल, भाननाथ महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चिदानंद बाबा, गजानन बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, गजानन बाबा, गोमाजी बाबा, श्रीराम महाराज. किती झाले संत? काय तुमच्या ध्यानात? कीर्तनामध्ये नाही वाटत ध्यानात. आणि खरं सांगू, तुम्ही विसरून जाता म्हणून आमची दुकानं झाली. कशा करता संत सांगितले? पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची
मनात कळत नाही, कष्टाची कमाई सरत नाही, जीव सत्कर्म करत नाही, जहर कोणाला जिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही आणि सत्य कोणाला डरत नाही. सांगता का हेच वाक्य पुन्हा तुम्ही? तुमच्या ध्यानात नाही राहील. आणि अशा संतांमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिली आणि त्या गाथेमध्ये हा सुंदर अभंग आलेला आहे. तसं संत संगत सांग मागितली, पण आणखी सांगू का, तसा अभंग मागणी पर्यंत होता, संत संगतीवर लावतात. पण आम्हाला असं माहित आहे संत मागतच नाही. काही मागणे काहीच मागत नाही. घ्यावी घ्यावी माझी भाकर जरी का मागे ना. मग तुम्ही म्हणतात मागत नाही, मग याचे दान देगा चंद्रभागे स्नान तुका मागे दान इतकेची द्या मदतीनं. मग मला तुम्ही सांगा, तुम्ही खरंच मागत नाहीत, मग इथे मागण्याचा अभंग कसा काय झाला? मग काही ठिकाणी म्हणतात मागू नये आणि स्वतः तुम्ही मागतात, म्हणजे यालाच म्हणतात विसंगत बोलणं. विसंगत बोलण्याचा एक नमुना सांगतो तुम्हाला. माझ्या तोंडामध्ये जीभ नाही, एक. माझी आई वांज आहे, किती झाले? माझे वडील ब्रह्मचारी आहेत आणि माझ्या आजोबाचा निर्वंश झाला. किती झाले वाटतं? बरोबर आहे का हे? आई वांज आहे, मग तू जन्माला कसा आला? वडील ब्रह्मचारी आहे, मग तुझा जन्म झाला कसा? आजोबाचा निर्वंश झाला, मग तुझा बाप जन्माला आला कसा? तुझ्या तोंडात नाही जीभ, मग बोलतो कसा? त्याला विसंगत बोलणं म्हणतात. सर्वजण ऐका माय मावल्या तुम्ही सगळेजण. एक वाक्य तुम्हाला अजून विसंगत सांगतो. एक बुढी लहानपणीच मेली. म्हणजे तुमच्या उशिरा ध्यानात आलं का? अरे जी लहानपणी मेली ती बुढी होईनच कशी? आणि मग जर बुढी मेली तर लहानपणी मेली असं म्हणतात कशाला तुम्ही? त्याला विसंगत बोलणं म्हणतात. ध्यानात ठेवा. एमएला आणि बीएला स्पेशल मराठी ज्यांनी घेतलं त्यांना तुकाराम महाराजांच्या अभंग अभ्यास आलाय. संताची वाणी अमृताची खाणी, संताची वाणी अमृताची खाणी. नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. संतांचं वाङ्मय जीवन चिन्मय बनवतं. हे असे अभंग आहे. मग काहीच मागू नये असं जे तुम्ही म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित आहे, पण काही मागणं उचित आहे. मलकापूर आहे ना, मलकापूर, त्या मलकापूर भागामध्ये माझं एकादशीला कीर्तन होतं. आला एक जण, चला म्हणे बाबा फराळाला. मी त्याला विचारलं, म्हटलं फराळाला काय बनवलं? म्हणजे साबुदाणा आणि भगर. म्हटलं साबुदाणा मी खात नाही आणि भगर माझ्या प्रकृतीला त्रास देते, गुडघे दुखतात, पाय दुखतात,
बरं म्हणे काही हरकत नाही. मला वाटलं दुसरं काही करेल. डायरेक्ट कीर्तन 9ला सुरू झालं. बोलवलं घर मालकाला. का म्हटलं फरा तुम्ही काय बोलले? बगर मला मानवत नाही, साबुदाणा मी खात नाही. मी काय करायचं? अरे म्हटलं बगर साबुदाणा घेऊन दुसरं काही नाही का? म्हणजे तुम्हाला काय चालते? सफरचंद, चिकू, संत्री, मोसंबी, नारंगी, आंबा, अजून म्हणे तुम्हाला हे फळं कसे काय चालतात? अरे म्हटलं राजा मये नावच पोपट होय. तेवढ्यात मोटरसायकल काढून 2-3 सफरचंद आणले. मग तो म्हणे तुम्हाला सफरचंद कसे चालतात? म्हटलं हे माझ्या प्रकृतीला उचित आहे, साबुदाणा वगैरे अनुचित. तसं तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्ग मागणं, राज्य मागणं, वैभव मागणं, भोग मागणं, संसारात काही वस्तू मागणं हे आम्हाला अनुचित आहे. देव वासनामध्ये सौंदर्य वासना, आयुष्य वासना अशा काही कोण प्रकार अजून आहेत. तुका म्हणे आता आवरली वासना. आकड्याच्या कीर्तनात सगळेजण म्हणतात आता आवरली, आता नारायणा दुसरी सर्वापासून वासना आवरली. बस तेवढे देव म्हणायला लागले. तुकाराम महाराजांना देव म्हणायला लागले, महाराज मी सगळ्या जगाच्या वासना पूर्ण करतो. पडे देव भाव पूर्वाली वासना, पडे देव भाव पूर्वाली वासना, पडे देव पूर्वाली वासना, पडे देव भाव पूर्वाली वासना. सर्वांच्या ध्यानात किती सुंदर चरण आहे. पडिये देवा पुरवी, अशी आवडते म्हणा देवा पूर्वावी. आणखी तुम्हालाच विचारतो असं एक चरण आहे का ते? अहो तुम्ही निश्चिंतीने निजले ती हरी. पुढे काय? मानिले सुख आम्ही वाचू. त्याच्या पुढचं चरण, उठा सावध व्हावे, क्षेम सकळा द्यावे, जयाची वासना दया तैसे पूर्वा. आलं का चरण? तिन्ही चरण झाले. मग आता तुमची वासना मी पूर्ण करतो. तुकाराम महाराज काय वासना आहे तुम्हाला सांगताल का नाही? महाराजांनी सांगितली देवाजवळ वासना पहिल्या चरण. देवावसे चित्ती चित्ती, देवावसे चित्ती चित्ती, देवावसे चित्ती चित्ती, ऐका आता हे उत्तर. ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करतो त्याची मला संगती पाहिजे. हे कीर्तनाचं अभंगाचं शीर्षक आहे. इंग्रजी बोलणारे त्याला हेडिंग म्हणतात.
ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे त्याची मला संगत पाहिजे. आणि आता संगतीवर विषय सुरू झाला. ज्याला जशी संगत त्याला तशी पंगत. काय 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 ज्याची संगती तैसे, ज्याच्या संगतीत तुम्ही बसला तशी तुम्हाला पंगत मिळेल. ज्याची बैसावे संगती तैसी पंगती, त्याला तशी पंगत मिळते. शांततेनं ऐका. मी लहानपणापासून जी कीर्तन ऐकली वयाच्या 8व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत माझ्या ध्यानात नाही राहिलं. बालपण 12 पासून 16 पर्यंत जी कीर्तन ऐकली ते माझ्या ध्यानात हसणं राहिलं. 16 पासून 19 पर्यंत जी कीर्तन ऐकली त्यांचे अभंग ध्यानात राहिले. पण माझ्या ध्यानात असं राहिलं, एका कीर्तनकारानं जर लहानपणी ऐकलं, चहापासून शरीराला काहीच फायदा नाही आणि जे पिता गोड लागतं म्हणून, कृत्रिम उत्साह वाटतो म्हणून चहामुळे हजारो टन गावराणी तुपाचा नाश होतो. हे मी लहानपणीच ऐकलं. जवळजवळ 50-49 वर्षापूर्वी ऐकलं. त्याचा एवढा फायदा झाला, मला चहाचं व्यसन लागलं नाही. कीर्तनकार होण्याचे अगोदर चहा पीत नव्हते. हा फायदा त्या संगतीत झाला. माझ्या बरोबरचा एका कीर्तनकार महाराष्ट्रात त्याची पूर्ण गाथा का 6 चरणांचा वासुदेव म्हटला तर 6 चाली वेगवेगळ्या लावायच्या. त्याची संगत लाभली मला. आणखी सांगू तुम्हाला संगतीच्या बाबतीमध्ये आणि मोजा. आणि आता हा गंभीर विषय आहे का, संताचा संग अज्ञानाचा भंग करतो. काय काय आणि संसारी लोकांचा संग साधनेत भंग करतो. किती झाले वाक्य? 2 झाले. पटपट ध्यानात नाही राहत. आता हे काहीतरी वेद भगवत भक्त. भगवत भक्ताचा संग उपासनेला रंग चढवतो. हे 3 वाक्य ध्यानात राहू दे. अजून सांगतो. आंबा पिकला आणि एवढी पाटी, आपल्याकडे टोपली म्हणता का, आणि त्या टोपलीमध्ये 100 आंबे आहेत. 99 आंबे चांगले आहेत आणि 1 आंबा मात्र खराब आहे, नासका आहे, डंगा आहे. इकडे डंगा म्हणतात का नासका? डंगा आंबा आहे, नासका आंबा आहे. 99 आंबे एका आंब्याला सुधारतील का? पर 1/99ला बिघाडेल का? उत्तर बरोबर आहे तुमचं. घाबरू नका. 99 एकाला सुधारलं नाही पण एकाने 99ला बिघाडेल. मग 99ची ताकद जास्त काय एकाची? हजारो कीर्तनकार सांगून जातात नाही, एक येतो तो गाव बिघाडतो. त्याची ताकद जास्त आहे. सिनेमातला टीव्हीतला खलनायक तो ताकद समाजामध्ये विष पेरून जातो. अजून दुसरं एक सांगतो तुम्हाला, सर्वजण ऐका. 1 किलो गावराणी तूप घ्या. त्याला महाराष्ट्रातला शब्द म्हणतो लोणकड तूप. लोणी कढून बनवलं ते तूप. तूप 4-4 महिने पडू द्यायचं नाही, 1-1 महिना नाही. इकडे तापवलं की इकडे लगेच वाढावं आणि दररोज लोणी तयार करावं. ज्याच्या घरी म्हैस नाही त्याच्या घरी लोणी तयार होतं. दुधाची साय काढावी, बनवणारला माहीत पाहिजे आणि दूध आणणार कसा पाहिजे. 4 रुपयाच्या दुधात तुझी चहा होईल का? तूप निघेल. आणि आपल्या घरची गाय दूध देते, ग्लासभर दूध आणि गल्लीभर तू टाकून. शांततेनं ऐकाता सांगतो. 1 किलो गावराणी तूप आणलं आणि 1 लिटर राखेल आणलं. राखेल म्हणतात का घासलेट म्हणतात ते म्हणा. तर मिट्टी का तेल? चिवडीचं तेल. चिडी म्हणजे चिवडी. एक काम करा तुम्ही आता, एवढा चमचा भरा पडी चमचा गावराणी तुपाचा तो राखेलमध्ये टाकून द्या. बोला पटकन. राखेलचं काय बिघडलं? काहीच बिघडलं नाही. पोहे खाण्याचा अर्धा चमचा राखेल तुपामध्ये टाका. आता तुपाचं काय राहिलं? आणि सकाळी या साधूभावांना खाऊ घाला. त्या तुपाचा इतका खराबा होईल कोणीच ते तूप खाणार नाही. म्हणजे अर्धा चमचा राखेलने 1 किलो तूप खराब झालं. पण एवढी मोठी पडी भरली तुपाची राखेलमध्ये टाकलं तर राखेलचं काहीच बिघडलं नाही. मला एकाने विचारलं, निम करद्याचा माणूस होता तो. म्हणजे साधूबुवा
म्हणे राखेलचं काहीच बिघडलं नाही, तुपाचं बिघडते. म्हटलं हो राजा, तुपाचं बिघडते, राखेलचं बिघडत नाही. म्हणजे राखेलचं का बिघडलं नाही? म्हटलं ते पहिलेच बिघडलं. कोण? तसा जो पहिलाच बिघडलेला आहे त्याला काहीच भीती नाही. इंदिरानगरमध्ये राहिला काय, आणि त्याचं पोट चिरून नळी टाकली काय, त्याला काही शांततेनं ऐकावं. ठेकणाच्या संगे आता 3 गोष्टी बोलून घ्या पटकन. सत्संगती एक, काय म्हटलं? एक कुसंगती आणि विसंगती. सत्संगती, विसंगती आणि 3 झाले का? पुण्यामुळे सत्संगती मिळते एक, पापामुळे कुसंगती जोडते. किती झाले? आणि प्रतिकूल प्रारब्धाने विसंगती जोडते. प्रतिकूल प्रारब्धाने विसंगती मिळते. प्रयत्न करायचा सत्संग मिळवायचा एक, प्रयत्न करायचा आणि कुसंगती टाळायची. कुसंग हा फेरा 84चा, आणि विसंगती कपाळ हात मारून उपेक्षा करायची त्याची. आता पुन्हा एक ऐका. सत्संगतीचं फल आहे आत्मज्ञान प्राप्त होणं, म्हणजे मोक्ष प्राप्त होणं. सत्संगतीचं फल साधुबोध झाला. बरं. कुसंगतीचं फल आहे नरकाला जाणं. नरक तो उदास अनर्ग. आणि विसंगतीचं फल आहे मनस्ताप. नाही लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. या बाईशी लग्न नाही केलं असतं तर काही वेळी अशीच विसंगती राहते. साधुबुवा माडकरी आणि त्याची बाई हाडकरी, आणि त्याची बुवा काय करी. ही काय झाली? विसंगती झाली. कानडीने केला मराठा, ही झाली भाषेची विसंगती झाली. अजून तुम्हाला सांगतो, करायची का सत्संगती? त्या अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मनमे दया तुझी तुझ मालाने कांता पळुराई गये खाई, पळुनी राई गये खाई, पळुनी राई गये खाई, पळुनी राई गये सर्वांच्या ध्यानात आलं हा सत्संग संघ. ऐका, अजून सांगतो तुम्हाला. अखंड प्रेमाचा कल्लोळ. पण ध्यानात आलं का? याची दान देगा देव, याच्यातही सत्संगती मागितली. आणखी एक ठिकाणी अशी स्पष्ट संत संगती द्यायची असेल तर संत संगती, वाईट संगती देऊ नको देवा. बस बस. ऐका आता. घोड्याच्या मागून जाऊ नये. का बरं? घोड्याच्या मागून जाऊ नये एक. ध्यानात आलं. कुत्र्याच्या समोरून जाऊ नये. का? घोड्याच्या मागून जाऊ नये, लाथ मारते. कुत्र्याच्या समोरून जाऊ नये, काय करते? चावा घेते. गाढवाच्या मागूनही जाऊ नये, पुढूनही जाऊ नये. मागून लाथ मारते आणि पुढून चावून घेते. आणि दुर्जनाच्या दृष्टीपथात कधी जाऊ. मागे जाऊ नये, पुढे जाऊ नये, अंगणावरून जाऊ नये, शेतावरून जाऊ नये. दुर्जनाचा भला नवे अंग समज. आणि अशी सत्संगती मला पाहिजे. ऐका. देववते ज्या ठिकाणी गोमती नदी समुद्राला मिळते ती गोमती द्वारका. किती झाल्या? 2 झाल्या का? आणि मूळ द्वारका छोटीशी, तिथे कृष्ण भगवान काही दिवस राहिले. किती झाल्या द्वारका? अजून एक पाहिजे का? पंढरपूरचं नाव आहे दक्षिण द्वारका. आता किती झालं द्वारका? 4. मोरगाव साधीजनचा एक मुलगा बोलला, म्हणे बुवा तुम्ही एक द्वारका सोडून दिली.
म्हटलं सांग. म्हणजे तुमचं 4 द्वारका सांगा. बेट द्वारका, मूळ द्वारका, गोमती द्वारका, दक्षिण द्वारका. म्हटलं तुझी द्वारका सांग. म्हणजे तुम्ही अजून मी 1 द्वारका सोडताय. म्हटलं सांग 5वी द्वारका. म्हणजे आमच्या गावच्या सुताराच्या पोरचं नाव द्वारका आहे. येड्या तिथं इथे काहीच नाही. द्वारकेचा राणा, या द्वारकेला एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण होता राजस्थानचा. राजस्थानचं मूळ नाव आहे मरू. काय? आणि मरूचं झालं मारवाड, मारवाडचं राजस्थान. आणि तिथून तो ब्राह्मण आला आणि त्याने स्नान केलं गोमती नदीत आणि तुळशीचं तीर्थ घेतलं. शुचिरभूत झाला, पांढऱ्या आसनावर बसला आणि द्वारकाधीशाकडे तोंड करून तो ब्राह्मण अनुष्ठान करायला लागला. चहा पिऊन, ज्यूस पिऊन नाही, अनुष्ठानाला बसला. जवळजवळ 72 तास झाले. 3 दिवस 3 रात्र निघून गेल्या. आणि आपली आई रुक्मिणी माता म्हणतात, हो ब्राह्मण बुवा, हो ना, पण मी मारवाडी ब्राह्मण, काय पाहिजे आपल्याला? मला द्वारकाधीशाची भेट घ्यायची. आणि द्वारकाधीश इथे नाही. काय सांगितलं? द्वारकाधीश इथे. म्हणे मग मी काय करू? तुझं नाव काय? माझं नाव मदन राय शर्मा. कोणाचं नाव? त्या ब्राह्मणाचं. म्हणे मदन राय शर्मा जी, यहाँ रोकना नहीं, तो भगवान खाने लगे. यदि भगवान से मिलना है यहाँ से निकल के जाओ. त्याला स्वप्नात दृष्टांत दिला. सांगितलं गोदावरी नदीच्या काठावर प्रतिष्ठान नगरी आहे. त्याचं नाव पैठण आहे. भानदास महाराज यांचे पंटू प्रपौत्र संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरतोय कावडीने. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी आहे, कावडीने पाणी भगवान तिथे भरतायत जावा. आणि त्याचे डोळे उघडले. ऐकून घ्या कीर्तन. जर तुम्हाला 4 वाजेनंतर, 3:30 वाजेनंतर, 3:55, 3:57ला 3 वाजून 5 मिनिटांनी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं आणि शुभ स्वप्न जर पडलं तर पुन्हा झोपत नका जाऊ. तुळशी वृंदावनाजवळ देवाच्या मंदिराच्या पायरीजवळ चिंतन करावं. शुभ स्वप्न पडल्यावर झोपायचं नसतं. उठून बसला, स्नान केलं, त्याच्याकडून चालणं होत नव्हतं. एवढं तेवढं 4-2 घास अन्न खाल्लं. थोडा चालायचा, थकायचा, थोडा चालायचा, थोडं खायचा, कोणी दिलं ते खायचा. 4-5 महिन्याने तो द्वारकेवरून ब्राह्मण निघाला मदनराय शर्मा आणि तो पैठणला आला. आपल्या पैठणला. आणि पैठणला तेवढ्या श्रीखंड्याला त्याला माहित नाही ना भगवानी कोणत्या वेशात आहे, काय आहे, सगळी माहिती भगवंताला होऊन गेली. आणि जास्त चर्चा करू नको, मी इथे कोणाला सांगू नको. आणि त्याला एका खोलीत नेऊन असं लख तेल दाखवलं. त्याला साक्षात्कार दिला. नाथ महाराज यांच्या घरी देवही भेटला आणि संतही भेटले. पण ऐकताय ना, देव बसे त्याची घडावी. 1 दिवस 2 दिवस नाथ महाराजांचा सहवास त्याला घडला. नाथ महाराजांच्या चित्तात देव वास्तव्य करतो. संगतही झाली, पंगतही झाली, सहवास. देव तया जवळी
आलं का त्यांना देव दया दादाम केले संती कल्पांती तुका म्हणे संत सेवा हीच देव उत्तम. या अभंगाचा एक विशेष असा आहे, पहिल्या चरणात उत्तम शब्द आहे, शेवटच्या चरणात उत्तम शब्द आहे. सुरुवात आणि शेवट ज्याचा उत्तम झाला त्याचा मध्यम उत्तम होता. किती सुंदर शब्दाची रचना आहे. जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी, तशी चरणाची साखळी. तुमच्या ध्यानात काय राहील, मी काय करू आता, अशा साधू महात्म्याची संगत मिळाली की जीवनात कल्याण झालं. समजा मी माझं सांगून टाकलं तुम्हाला. एक म्हातारं 30-32 वर्षापूर्वी त्याने मला डायरेक्ट उपनिषद विचारायला सुरुवात केली आणि मला उपनिषदातलं काही येत नव्हतं. आज मग कशाचे कीर्तनकार झाले, काय शिकलेला आनंद दिला, मला उपनिषद पडत नाही. त्याच्या तेवढ्या शब्दाने मी उपनिषद वाचायला लागलो. कोण महात्मा काही बोलला त्याचा राग धरू नये, त्याच्यापासून बोध घ्यावा. त्याने आपल्या उपकार केल्याचं समजावे. कीर्तनकाराचा राग धरतील, डॉक्टरचा राग धरतील, वकिलाचा दुकानदाराचा राग धरतील, चाली म्हणणारचा राग धरतील, सगळ्यांचाच राग धरणार तुम्ही. हा असं करा, यमाचाही राग धरा. यमाचा राग धरून चालेल का? मग सांगू का आता, वशिल्याने संत भेटत नाहीत, पैशाने देव भेटत नाही, पुस्तकाने ज्ञान होत नाही आणि कीर्तनात हसण्याने उद्धार होत नाही. जा मी तुम्हाला सर्वांना सप्रेम भेट वाटून देतो. वाटू का नको? घ्या, घरी घेऊन जावा. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. काय काय सांगतो बाजार, संतांना ठोकावं. उलट झालं माझं सगळं तुमचं बरोबर आहे. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं आणि नाही जमलं तर उखळामध्ये डोकं फुटावं. प्रेम, वैराग्य, शांती, बरं का, अशा परमार्थातल्या गोष्टी मागणं आम्हाला उचित आहे. पण अशा प्रकारचं उचित मागणं मागावं, योग्य मागणी मागावी. बरोबर. मग आता तुम्हाला महाराज काय मागायचं आहे, तर तुकाराम महाराज देवाचा संवाद चाललेला आहे. तुकाराम महाराज देवाला जगदानी म्हणतात. काय शब्द वापरला? एवढा जगदानी, जो जगाला दान देतो. मग देणारा जगदानी, मागणारे समाधानी, आणि तिथे कोणाची तानातानी, म्हणून समाधान तिथे आहे. पण प्रश्न एक असा आहे, तो ऐकून घ्या. कधीच न मागणारा जर आपल्या घरी आला मागायला, तर देणाऱ्याला संधी प्राप्त झाली. ऐकलं का बुवाजी? कधीच न मागणारा जर आपल्या दारी आला तर ती देणाऱ्याला संधी प्राप्त झाली. तसं कधीच न मागणारे तुकाराम महाराज मागायला. माझ्या बाबतीतली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐकून तर घ्या. नाशिक जिल्हा आहे ना, नाशिक जिल्हा, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सप्ताह होता. आमचा संपूर्ण सप्ताह महिलांचा होता. त्याच्यामध्ये फक्त कीर्तनकार, मग वर्गणी गोळा करायला महिला, बरं का, दक्षिणा द्यायला महिला, मांडवमध्ये सतरंजा टाकायला महिला, वाढणाऱ्या महिला, सगळं महिलाच कीर्तन करायला दक्षिणा द्यायला. आणि मी कीर्तनात बोललो, काहीच मागू नये, कोणाजवळ मागू नये, कधीही मागू नये, कशासाठी मागून, असं कीर्तनात बोललो. आणि कीर्तन संपल्यावर जेवायला बसलो. कीर्तन होतं 6 ते 8 आणि पंगत बसली 8:15. बसा. आता ते ब्राह्मण मंडळीचा सप्ताह होता, ब्राह्मण महिला होत्या त्या. एवढा भात टाकलं, एवढंच वरण टाकलं, इतकंच टाकलं. एवढीशी हळद लावता नवरदेवाला तर सांगतो बाप पिवळा झाला, इतकुस. म्हटलं वरण कोणाकडे आहे, वरण कोणाकडे आहे? म्हटलं म्हणे कोणाला पाहिजे? म्हटलं मला पाहिजे. म्हणे बाई कुलकर्णी बाई. म्हणे काय? म्हणे वरण आणा. म्हणे कुणाला पाहिजे? म्हणे महाराजांना. म्हणे कोणते महाराज? आता ज्यांनी कीर्तन केलं म्हणे ते कुठे बसत? म्हणे तुम्ही कीर्तन केलं? म्हटलं हो. तुम्हाला वरण पाहिजे? म्हटलं हो. तुम्ही आता काय बोलला थोड्या वेळापूर्वी?
काहीच मागू नये, कुणाजवळ मागू नये, कधीही मागू नये. आता वरण का मागतात? म्हटलं बुकार आहे. आता जगाकडे वस्तू मागू नये का वरण मागू नये, तर तिकडचा अर्थ इकडे लावून संत संसारातलं मागत नाही आणि आपण परमार्थातलं मागल्याशिवाय राहत. जरूर मागावं. संत संगती जेही चरण असं मागत राहावं. हेची दान देगा देवा, चंद्रभागे स्नान तुका मागे, मागे ते तुझं प्रती देशील तरी. अशा चरणातून देव बोलले तुकोबाराया, मग आता माझ्याकडे देण्याकरता भरपूर वस्तू आहे, पण तुमच्या मनाला काय आवडतं? थांबा, मी पुष्कळ वस्तू देतो. वाटीभर दूध मागणाऱ्याला समुद्र दिला, माझ्या शत्रूच्या भावाला लंका नगरी देऊन टाकली, वानरराज सुग्रीवाला किष्किंधा देऊन टाकली. कोणाला काही देऊन टाकतो, कोणाला काय देतो. बरं, पण तुकोबाराया तुमच्या मनाला काय आवडतं? तुकाराम महाराज बोलले दुसऱ्या चरणात, ऐसे आवडते आणि माणसाची आवड सांगण्याला मला सवड नाही.
लांबून 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 लोक कीर्तन ऐकायला येतात आणि काही काही ठिकाणी ज्यांच्या घराजवळ कीर्तन राहतं ते काय ऐकत नाही. सांगू का एक वाक्य तुम्हाला? ज्याला असते आवड त्याला मिळते सवड, ज्याला नाही आवड तो लावतो कावड. जा बाबा, हे काही ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाहीये, मेड इन का सारखे काय. यांच्या नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये एक गाव आहे सायखेडा म्हणून, आणि त्या गावाला माझं कीर्तन होतं. मी मिरचीच खाल्ली, चुकून टाकली एखादी, तो भाग वेगळा. तर त्या पीठ भरून तळलेल्या मिरच्या मला 7 लागल्या. आता मी इतका मित्र म्हणून मिरचीच्या शेतातून गेलो तरी माझ्या अंगाची आग. इतका मिरचीला भिणारा मी मागच्या जन्मात का मिरचीतली आडी होतो का काय कोणा. आणि 7 मिरच्या मला वाढल्या. हो म्हटलं डिश आणा. म्हणजे का बरं? म्हटलं या मिरच्या काढून घ्या. म्हणे बाबा तुमच्याच पुरत्या आहेत ना, तुमच्याच करताय. अरे मी एकही खात नाही. नाही म्हणे आजच्या दिवस खाऊन घ्या. अरे मी जिवंतच राहणार. शेजारचे टाळके होते. हो म्हणे बाबा गप बसा, त्या मिरच्या इकडे येऊ द्या. अरे रेशनिंगचा माल आऊट खुल्या बाजारात कशाला. त्याच्यात एका बोळाला 2-3 दिल्या, दुसऱ्या बोळाला 2-3 दिल्या, एका बोळाने 4-5 घेतल्या आणि पहिल्या 2-2 होत्या. 7-8 मिरच्या एका बोळाने खाल्ल्या आणि रात्री 2:30 वाजेला त्याच्या पोटात भूकंप झाला. काय ही ऐसे आवडते, हे आवडते का? तुम्ही काळजी ऐकून घ्या मी काय बोलतो. आजार वाढेल अशी आवड नसावी, रोग कॅन्सर होईल अशी आवड नसावी, कर्ज होईल अशी आवड नसावी, भांडण होईल अशी. आणखी सांगतो तुम्हाला, भांडण होईल असं बोलू नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, रोग होईल असा आहार करू नये, आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. काय करतात त्या आवडीला? काही काही आदित्यन सफरचंद खात नाही पण माणिकचंद खातात. त्याला बुवा काय करू? ध्यानात राहू द्या. राग धरू नका, क्रोध करू नका. गुटखा खाणाऱ्या 18 लाख पोरांना तोंडाचा कॅन्सर झालाय पूर्ण भारतात. 5,60,000 गाव आहेत, 28 राज्य आहेत, 656 जिल्हे आहेत, पूर्ण भारतभर 114 कोटी लोक आहेत. 18 लाख मुलांना तोंडाचा कॅन्सर झालाय. गुटखा, तंबाखू, विडी, सिगरेट, त्याचप्रमाणे चिली, मुक्का, गांजा, भांग, अफीम, चरस, ब्राऊन शुगर, हेराईन. किती झाले? हे गुटखा खाणाऱ्यांचा विषय चाललेला आहे. मी तुमच्या पुढे पदर पसरतो, तुमच्या पुढे हात जोडतो. मायबाप, मला स्वतःला कुठलंच व्यसन नाही. कोणालाही विचारा तुम्ही. परवाला मी आळंदीकडून निघालो. पिशवीचे एवढे शेंगदाणे होते, एवढ्या शेंगदाण्यावर पूर्ण दिवस काढला. आणि हॉटेलचं खाऊ नये, तब्येत बिघडायची. आणि सांगून जातो तुम्हाला, आरोग्य सांभाळा आणि सात्विक आवड ठेवा. 2 वाक्य ऐका, सर्वजण ऐका, हसणं ध्यानात नका ठेवू. आहार सात्विक, विचार तात्विक. काय 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 घाबरू नका, चुकलं तरी चालेल, मग तुम्हाला शिक्षा करणार नाही. आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व आणि जगण्यात महत्व. अशी आवड असावी आणि अशी आवड देवाला सांगावी. ऐसे आवडते मना. बोला आता तुम्हाला काय आवडतं? तर थांबून घ्या थोडस. ऐसे आवडते मना देवा पुरवावी. तुम्ही सांगताल का टाळकरी? वासना चांगली आहे का साधू बाबा? वासना चांगली आहे का? वासना ओढाळ गड्यानो,
लंकेचं मूळ नाव आहे सिंहलद्वीप. सिंहलद्वीपाचा अधिपती रावण, हजारो करोडो स्त्रिया त्याला होत्या आणि तरी तो पंचवटीमध्ये कशाला आला? वासना ओढा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्याला शेळी बांधायला जागा नाही त्याने हत्ती घ्यायचा का? माझ्या बरोबरचा कीर्तनकार आहे महाराज भांडे महाराज, अहमदनगर जिल्ह्यात. त्याला महिन्याला 4 कीर्तन मिळत नाही, 7 लाखाची गाडी आहे. किती? विश्वनाथ कोले माहिती आहे का? त्याचा पुऱ्या घरात ऍक्सिडेंट झाला, या गाडीचा पुऱ्या घरात ऍक्सिडेंट झाला. वासना 4 कीर्तन ज्याला महिन्यात मिळत नाही त्याने 7 लाखाची गाडी घ्यायची का? काहीच गरज नाही. मग वासना चांगली नाही, पण तूर्त एक ऐकून घ्या. जन्म घेणे लागले जन्म घेणे लागे वासुने जागुने. जन्म घेणे लागे वासुने जागुने. जन्म घेणे लागे वासुने जागुने. जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासुने जागुने. 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 त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. त्याची झाली अंगे हरी रूप. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता. 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 आमचे गायनाचार्य काय बोलले आता? जन्म घेणे लागे. मग तुकाराम महाराज देवाला कस काय म्हणतात? देवा पूर्वावी वासना जड भरत राजा. मी तुम्हाला एक विचारतो, देवपूजा करायची का आश्रम झाडायचा? देवपूजा करायची का आश्रमात आलेल्या लोकांना चहा द्यायची? चिंतन करायचं का लोकांच्या पत्रवाड्या उचलत राहायच्या आश्रमातल्या लोकांनी? जितकी उपाधी वाढवली तितका परमार्थ कमी होतो. तुमचं तुम्ही पहा, आजही असे काही काही लोक आहेत, कोणाला शिष्य करत नाही, फक्त आमची कीर्तन आहे का? कुठेच मठ बांधत नाही, कीर्तन ठेवा, मुक्काम करा, निघून जातो. पुढे सांगू का? ध्यानात राहील का? एक सगळ्यात महत्वाचं सांगतो, रिधी सिद्धी निधी अवघीचा आणखी उपाधी सांगू का? ज्या परमार्थाची चाड त्याने सांगावे. या उपाध्या वाढवल्या की परमार्थ कमी होऊन जातो. सांगू, देवा पूर्वावी वासना असं कसं काय म्हणतात? माझ्या गावच्या लोकांनी मला आग्रह केला, खरोखरच केला. म्हणे बुवा माझं नाव पोपट. पोपट बुवा म्हटलं काय? म्हणे आता तुम्ही याच्या पुढे गावचे सरपंच व्हा. बरं म्हटलं मी कीर्तन. म्हणे आता कीर्तन कमी करा, 60 पर्यंत तुमचं वय आलं आणि आता 19 तारखेला फॉर्म भरण्याची मुदत आहे, घरी या. म्हणजे घरी कधी येतात? म्हटलं 17ला आणि 18ला फॉर्म भरायला जाऊ. म्हटलं का मग? नाही तुम्ही सरपंच का? आम्ही तुमच्याकरता प्रचार करू, तुम्हाला सरपंच करू, गावाचा विकास करा. म्हटलं ठीक आहे, मी विचार करतो. तिथून निघालो आणि मुक्ताईनगर तालुक्यात कीर्तनाला. तिथे कीर्तनाला आलो, कीर्तन झालं आणि पाणी प्यालून झोपलो. झोप लागत नव्हती, डोळ्यापुढे विषय आला. सरपंच झालो तर, व्हिडिओ भेटायला आला तर, तहसीलदार मामलेदार भेटायला आला तर, आणि बांधकाम सुरू झालं, पाणी कोण मारेल तर, आणि तुझी कीर्तन बुडतील तर, असं खरं विचार करत होतो.
आणि विचार करता करता झोप लागली. जो पडल्याबरोबर झोप लागते तो शरीराने सुखी आहे. त्याला खाल्लेलं पचून जातं तो पोटाच्या दृष्टीनं सुखी आहे. ज्याच्यावर कोणतंच कर्ज नाही तो आर्थिकदृष्ट्या सुखी आहे. ज्याला मुलगीच नाही तो एका दृष्टीनं सुखी आहे. आता तुम्हाला सांगतो, मला स्वप्न पडलं डायरेक्ट सरपंच झाला. जवाहर योजना चेक आला, मोबाईल आला, झाडू मारणारच 1200 रुपये पगार द्या, फिनाईल आणा. आता मी कीर्तन करायची का फिनाईल आणा? त्या गटारीमध्ये मारण्याकरता त्या गल्लीला डाब झाले, तिकडे खंबा मंजूर करा, शाळेची खोली मंजूर करा, बीडीओला बोलवा, उधळी समारा, असं काहीतरी झालं थोडस. आणि माझ्या ग्रामपंचायतचं ऑडिट आलं स्वप्नात, बरं का, खरोखर नाही. त्या ऑडिटरचं माझं भानगड झाली, म्हणजे तुमच्या कारभारात फ्रॉड आहे. फ्रॉडला मराठीमध्ये अफरातफर म्हणतात. आणि तुमच्याबद्दल मी रिपोर्ट पाठवतो सीओला, मला 2000 रुपये द्या, जेवणाची सोय करा. मग मी त्याला बोललो, म्हटलं जे का तुला 5व्या वेतन आयोगाचा पगार मिळतो आणि माझ्याकडून तू 2-4 हजार मागतो, नाही देणार. म्हणजे रिपोर्ट पाठवतो सीओला. अरे सीओ नौकर आणि तूही नौकर आहे. सीओ कोण आणला? शिव हा नौकर असतो. म्हटलं आत्ता रिपोर्ट पाठव. असं झोपेत हात पडला माझा पलंगवर, असा हात पडला. घरमालक म्हणे बाबा उठा. म्हटलं किती वाजले? म्हणे 4:30. अरे राजा 8:30ला गाडी, तू 4:30ला का बरं उठवलं? म्हटलं तुलाही काही कळत नाही. म्हणजे तुमचं काय बिघडलं? म्हटलं सरपंच सीट चाललं. ज्ञानदेव म्हणे पाहता मला असं स्वप्न पडायला पाहिजे, मी गजानन बाबाच्या दर्शनाला रांगेत उभा आहे, गोमाजी बाबांच्या दर्शनाला चाललेलो आहे, मी सखारामपूरला दर्शनाला चाललो आहे, कीर्तनाला जा, असं स्वप्न. त्याला सूचक सात्विक स्वप्न म्हणतात. माझी वासना खराब झाल्यामुळे मी स्वप्नामध्ये सरपंच झालो. मग एक सांगू तुम्हाला, वासना घातक आहे. एक वाक्य आहे का, माझे मायबाप डोंगरे महाराज मुगाचं वरण खायचं काय कीर्तनात. आणि ते डोंगरे महाराज कृष्णाच्या मूर्तीकडे पाहून भागवत सांगायचे. त्यांचं वाक्य काय 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 बसना काय बोलतात, रसना और वासना इसमें नाही बसना, दाल रोटी खा. तर काही त्यांच्या ध्यानात काय राहिलं सांगू का, कर्ज आमचं फिटावं, संसाराला नेटावं आणि अर्ध्या कीर्तनात उठावं. संत भेटलेच पाहिजे. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. केवळ जन्म मरणाचा शेवट होतो. मी एक चाल काढतो आता तुमच्या विदर्भातील नागपूरकर महाराज. कोणत्या चरणाला काढतो ते सांगतो तुम्हाला. सर्वजण ऐका, सुंदर वंदन. धन्य आनंदाची सापडली
जेवताना आणि झोपताना कीर्तनकाराचा सहवास सर्वात जास्त टाळकऱ्यांना, कीर्तनकाराचा सहवास तर कीर्तनकाराच्या मुलांना मिळत नाही, कीर्तनकाराचा सहवास त्याच्या शेजाऱ्याला मिळत नाही, कीर्तनकाराचा सहवास त्याच्या या व्यायाला मिळवण्याला मिळत नाही. एवढा सहवास टाळकऱ्याला मिळतो. 12 वर्ष कीर्तनामध्ये चाली म्हटल्या की तो टाळकरी कीर्तनकार होत. त्यांना ठेवलं शिष्य गुरु होतो, विद्या मिळवली, विद्यार्थी शिक्षक होतो, अभ्यास केला तर सून सासू होते, नांदली आणि श्रोत्याचा उद्धार होतो. हा ध्यानात ठेवलं तर. म्हणून देशील तर देव मला संतांची संगती दे, बाकी मला काहीच नको. संत संग सर्व काळ अखंड पुष्कळ प्रमाणे आता काही सांगत नाही. आणि अशी संगत जीवनामध्ये साधूची झाली पाहिजे. आणि संत संगत घडली, मिळाली, त्यांची सेवा झाली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यांची कृपा झाली पाहिजे. कृपादान केले संती कल्पांती. आणि या संत संगतीचा महिमा अजून सांगतात 3ऱ्या चरणात. हरिजना सवे बेटी नव अंग संग तुती, हरिजन सवे बेटी नव अंग संग तुती, हरिजना सोती, हरिजना सवे बेटी नव अंग संग तुती, हरिजना सवे बेटी हरिजनाथ रे बेटी नव अंग तुती, हरिजनाथ रे बेटी नव अंग हरिजनाथ रे बेटी नव अंग तुती, हरिजनाथ रे बेटी नव अंग लोकसंख्येत 11,000च्या आसपास कीर्तनकारांचा आकडा आहे. एक कीर्तनकार एका अभंगाच्या, एका चरणाच्या, एका पदावर एक दिवसभर बोलतात. आपल्याला काय 2 तास बोलायचं. पण सांगू का, बोलण्याला महत्वाने खाल्लं ते रुचलं पाहिजे, खाल्लं ते पचलं पाहिजे आणि चांगलं आहे ते सुचलं पाहिजे. एक सांगतो एवढं तरी आचरणात आणा आणि एक करा. फक्त सर्वांना हात जोडतो, पाय पडतो, व्यसनापासून दूर राहा. मीच नाही बोलत, परमपूज्य तुकडोजी महाराजांची पदं सुद्धा, अरे तरुण तू कुणीकडे वाद चालला, अरे तरुणा तुझे काय हाल झाले. हे तरुणांनो,
हे देशभक्तांनो, देशप्रेमींनो, हजारो पद त्यांनी रचले. त्यांचं स्फूर्ती काव्य आपल्याला एकच प्रेरणा देतं मंडळी, निर्व्यसनी राहा. आणि सांगतो, व्यसन, शासन आणि भाषण. काय 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 व्यसन नाही, कोण बोललं व्यसन? व्यसन, शासन आणि फॅशन याच्यापासून दूर राहायचं. मी सांगितलं, स्वतः मी सांगितलं, माझं मला कुठलंच व्यसन नाही. मी कपड्याला इस्त्री बी करत नाही, मी मतदानालाही जात नाही, मी कोणाच्या प्रचाराला जात नाही. तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. एका दिवशी जेवण नाही मिळालं तर हमारी बात करतो. खरं नाही मंडळी. चांगलं काय ना वाईट काय, या जगात कोणता मार्ग चांगला आहे हे तुम्ही पहिल्यांदा ठरवा. एक सांगून जातो, सगळे संत राजकारणापासून दूर राहिले. मला मोकळं सांगा, कोणता संत राजकारणात उतरलाय? मला मोकळं मोकळं सांगा, घाबरू नका. आणि एक सांगतो, परमार्थ करा, चिंतन करा, निर्व्यसनी व्हा, कसायला काही विकू नका, एक तरी झाड लावा, मायबापाची सेवा करा. एवढी आशा करतो तुमच्यापासून. अरे ज्या आईने जन्म दिला, नको नको रे बाळा करू आईची नेत्रात